श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस आणि सकाळी रोजच्यापेक्षा ना अर्धा तास लवकरच उठले होते, कारण की डब्बा बनवायचा होता आणि नैवेद्याची तयारी करायची होती. साईडला मी डब्बा बनवून ठेवला आणि नैवेद्यासाठी वरण भाताचा म्हटलं इथं कुकर लावून देते, म्हणजे तिथून आलं ना तर थोडा स्वयंपाक बनवायचं काम राहील. तर पटकन मी पूजा वगैरे करून घेतली. महाराजांना नमस्कार करून विनंती केली की आज सगळे व्यवस्थित मस्त पार पाडा. त्यानंतर पटकन म्हणलं चला मी माझा आवरून घेते, टाईम नको व्हायला. कसं आहे पटकन सकाळचा टाईम लई लवकर लवकर जातो, किती बी लवकर उठा तुम्ही. गुरुचरित्र पारायणाला बसायची माझी ना ही चौथी वेळ आहे. पहिल्या वेळेस मी घरात बसले, दुसऱ्यांदा गाणगापूरला आणि केंद्रामध्ये 2 वेळेस. तर ह्या वेळेचा अनुभव खरंच खूपच सुंदर अनुभव होता. त्यानंतर घरी येताना मी ना प्रसादासाठी साहित्य घेऊन आले होते. माझ्याकडे काहीच नव्हतं, मग मी येता येता घेऊन आले. तर आमच्या केंद्रामध्ये ना प्रसाद दिला जातो. घरून तुम्ही शुद्ध तुपाचा यथाशक्ती तुम्हाला जेवढा देता येईल तेवढा द्या, आणि पण शुद्ध तुपातला बनवून द्या. तर मी तर छान मस्त बनवत होते, काजू बदाम बी आणले होते थोडेसे, पण ते बी टाकून देऊ कट करून. त्यानंतर पटकन माझा इथं प्रसाद वगैरे रेडी झाला. आणि ही गाय आली होती. तर ही गाय आहे ना, जर दरवाजा उघडा नसताना तर डायरेक्ट दरवाजा वाजवते, दरवाजापाशी येते. तिला रोज मी नैवेद्य देत असते. अश्विनीताई आले होते म्हणजे पटकन चल म्हणे, कारण की त्यांचं पिकअप जाणार होता आणि कसं पिकअपमध्ये आम्हाला ग्रंथ तिकून येता आणता येईल त्याकरिता. केंद्रामध्ये गडबड हीच होती यायची की आज ना 11 अलंकार असतात ना, ते होमात टाकले जातात, त्यासाठी यायचं होतं मला लवकर. होमात अलंकार वाहिल्याच्या नंतर ना 10:30ची आरती झाली. त्यानंतर थोडंसं मार्गदर्शन झालं आणि त्यानंतर सांगितलं की तुमचे ग्रंथ घ्या आणि घरी जा आणि त्यांना आपण नैवेद्य आपण देऊ शकतो. तर म्हटलं चला मस्त इथं फुलं वगैरे आणायची होती. माझ्याकडे फुलं नव्हते, मग मी रांगोळीपासूनच असं छान डिझाईन तयार केली होती. मला ताटाच्या अवतीभोवती अशी डिझाईन करायची होती. आणि नैवेद्यासाठी मी आमरस, घेवड्याच्या शेंगा, पुरी आणि वरण भातही बनवलं होतं. पटकन नैवेद्य वगैरे ठेवून दिला. आणि मला एवढं जमत नाही म्हणून मी पुढच्या ताईला बोलून घेतलं होतं, म्हणजे कसं काही आपल्याकडून चुकायला नको त्यासाठी.